पैसा देणं घेणं पटत नाही मनाला, पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. अन हुंडा नको मामी फक्त पोरगी द्या मला, अन हुंडा नको मामी फक्त पोरगी द्या मला. आणि फक्त एक हिरो होंडा द्या हो बसायला, आणि फक्त एक हिरो होंडा द्या हो बसायला. आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. काय सांगू मामी, आमचं पानकात घर कळते बदा बदा. फक्त एक बंगला तिला बांधून द्या मला, आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. मामाकडे काही नाही, फक्त एक बंगला बांधून द्या मामी मला. तिला म्हणजे तुम्हाला द्या बांधून. माझ्याकडे पैसे आहे का बंगला बांधायला? मी काय एकटा राहीन का तिच्यात? एकटा राहीन का बंगल्यात मी? तिच्यासाठीच आहे ना, दोघांसाठी आणि तुमच्यासाठी पण. तुम्हाला एक रूम काढू, बाथरूम एवढा आपले मोठा रूम काढू तुम्हाला दोघांना सेपरेट सेपरेट. तुमच्या हातात काय मुंगळ्याने खाल्ले का? करा ना काम बांधा बंगला. आमच्या भाताला माझ्यावर टपले बंगला बांधून द्या, दागिने द्या, गाडी द्या, कुठून द्या. नसला द्यायचा हुंडा तर जा तिकडे घेऊन तिला, नसला द्यायचा हुंडा तर जा तिकडे घेऊन तिला. अंतरपडा तिकडे कधीच येऊ नका इकडे रे. काय कडव चुकलं म्हणजे हातून नाही बोललो. पाहिलं कसे बोलून राहिले. सायकल सरळ जायच्या ऐवजी सायकल डायरेक्ट काय झालं? मामा मी कधी आज बोलन का तुम्हाला? कधी बोलन का मामी? नसलं बंगला बांधून द्या, तर पडा तिकडे पोरगी घेऊन जा. अहो, मला वाटलं पोरगी घेऊन गेले तुम्ही उपाशी मारतात. सासूबाई एकदाच गाणं ऐकलं होतं आणि तेव्हा मी लय लहान होतो. तेव्हा माझी लहान इतका होतो का आपल्या चड्डीवर हिंडत होतो. तेव्हा मी ते गाणं ऐकलं होतं आणि आता त्याचे कडवे कुठे ध्यानात राहिलेत. तरी पण मी किती भारी म्हणलं बरं. पाहुणे हो, गाणं मध्ये भारी म्हणले. ते गाणं म्हणायचं टाइम आहे का? उद्या आपल्याला कशाचा कार्यक्रम वर काढला इकडे तिकडे शेजारी पाजाऱ्याला सांगावा. आता बोलू सांगू शेजाऱ्याला आणि मी जाईन पाहुण्याकडे जातो, गावात सांगतो, पाहुणे रावल्याला सांगतो. सासूबाई काल लय गंमत झाली. मामा काल लागला नव्हतं गेलो तुम्ही. सकाळी उपाशी तापाशी गेलो म्हणलं ती जाऊन जेवण लागणार. अहो खरीची दुनिया नाही. समजून सांगायला गेलो माय मागे एवढे दगडे घेऊन लागले. सांगत होते तुम्ही. काही तू लग्नाची उचलू राहिले तर काही विटा उचलू राहिले तर काढले. असं बोलायचं नाही. आपण कोण आहे? नाव माऊली आहे. बायाचं नाव कधी घ्यायचं नाही. मी माझा जीव फक्त माझ्या बायकोच. हा दुसऱ्या बायकडे नजर उचलून सुद्धा पाहणार नाही. कधी दगड घेऊन मागे लागले. कधी डोळा सुद्धा मारित नाही मी. हा कधीच नाही. हा डावा डोळा तुम्हा बघून डावा डोळा झाकला. सासरा आहे. अहो गाणं आहे ते. डावा डोळा नाही दाखीत मी, उजा दाखितो. असं आहे का? आपलं डोळ्यात गेलं खरं बोलले बा. अहो नाही ते जाऊ द्या. आणि मग काल काय झालं? मी काय केलं असं? काय केलं तुम्ही? काही चुकी नाही माझी. तिथं नवरी बसेल होती, नवरदेव. आणि ते लोकांचं काय चाललंय? नवरीला खाल्लं कोण बसायचं? नवरदेवाच्या का वर लागून? डाव्या हाताला का उज्या हाताला? डाव्या हाताला उज्या हाताला. अरे म्हणलं भाऊ कुणीकडे बसवाना लग्न झालं डोक्यावरच बसणार आहे. मग काय चुकी माझी? असं बोलते का तुम्ही? लग्न लावायला गेलते का मोडायला गेलते? अहो दवाळा तकडे घेऊन माझ्या मागे लागले. मला जेवण राहिलं सगळंच राहिलं. कोणी काही उचलू राहिले मला हाणायला. पण कोणाचा ठोक्या शरीर अंगावर घेतला नाही, कोणाचाच नाही. एवढं तरी बरं झालं. डायरेक्ट वाड्यात उडी मारली. पलीकडे गेलो. लोकांचे असे नवे नवे कपडे होते. त्यांना वाटलं कुठे चिखला उतरता गटारीत. माझे कपडे काय असेच होते. मी डायरेक्ट गटारीतून वड्यातून पळून राहिलो. जर लागले असते ना लय मारला तर पांगच केला असतं तुम्हाला. इकडे लगेच सांगून देतो ना. त्यांच्या घरी जायचं तांदूळ त्याला काय कळत? त्याला सांगून राहिले. घरी जाऊन सांगावं लागेल. सांगायचं त्याच्या म्हाताऱ्याला बरोबर. कोणती गाडी गाडीला ब्रेक आहे का नाही सांगत्या? कोणती गाडी सांगते? अरे दम्म चालू. एवढी मोठी गाडी का घेतली रे? काल गेलतो शोरूमला, तिकडेच घेतली. हा का? कोणत्या या वाड्याला का? नाही त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागच्या वाड्याला का? अरे बाबू मोठं showroom उघडलं. अरे रे 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 रे. अरे आपल्या घराचा बांबू काढला रे. ये इकडे. कार्यक्रमात सांगायचं का? भांडण करत बसायचं आता? मग काम ऐकायचं बरं का? पण मी तुला गाडी दिली ना, कायम काम ऐकायचं. आणि आता एक काम कर, इकडे गाडीने गाडी तिकडे लाव. त्या दिलेली आहे तुला. माझ्या घराची नेली तुला इकडे ना. बाय तुला बोकड खायचा का? हा हा पाहिलं का? त्याला आवडतोय. बाय उद्या कंदुरी आहे. पप्पाला जाऊन सांग. काय सांगशील? उद्या उद्या काय आहे? कंदुरी कोणाची तर माऊली भाऊची. पाहिलं कळत आहे त्याला. हा आणि हे सांगायचं बरं का? आज म्हणशील नाही तर उद्या आहे, उद्या. बर बर लगेच. अरे अरे ऐकून तर की नाही फरा. जाऊ द्या सांगायचं बरोबर. त्याच्या म्हाताऱ्याने नुसतं शब्द काढायचा उशिरी. हे नुसतं म्हणला ना माऊली भाऊची तर बोकड बोकड जरी केलं यांनी तरी ते पळत येते. कधी गटुडं व्हायचं? तुम्हाला म्हणलं मटेरियल आणा त्या घासाला. मटेरियल आणा आणि याला मटेरियल साधं पडेल का? काय मटेरियल पडलंय? कधी टाकलं होतं तुम्ही मटेरियल त्याला? हे घास पाहिजे उंची पाहिली का? एवढ्याला घास झालं का? अख्खा घास कापला तरी वजन नाही व्हायचं. याला लय मटेरियल पडेल. हा लय मटेरियल पडलंय गाड्या. डबडा घेऊन इकडेच पळत होते ना तुम्ही. कपडे घेऊन इकडे पळत होते म्हणजे मी इथं येऊन हागत होतो का?
नका काय काय काढू. बोलत घास कापायचा त्याला मी माणसाला. शेणखत टाकेले शेणखत टाकेले म्हणूनच एवढा वाढलाय तो. जरा कापा आता. आले तर मदत करा. येणं नाही घेऊन आले का मोकळेच आले का? आता मला वाटलं तो कापेला असं अहो 10 वाफे कापले तरी वजन होणार नाही. अवघड आहे कापलं तुमचं. तरी वजन नाही व्हायचं. आता कधी उरकायचा बाई हा घास? दिवस गेला खाली पार. आता काय मला दमले का काही काय? काम एवढं होत नाही. म्हातारे झाले ना तुम्ही. काम होत नाही. तुमची भाकर कमी झाली नाही का? हा ना अहो एक वाढली का कमी झाली? पाहुण्याचं गाणं ऐकलं का तुम्ही? नीट ना ऐकलं. काय करता मामा मामी घर घालता बादा बादा घरावर नुसते बांबू आता 2-4 महिने झाले माणूस घ्या त्याच्यावर पात्र टाकून घ्यायच्या करून नाही त्याला आपल्याकडून अपेक्षा लागलेली आहे का यांनी बंगला बांधून द्यावा. आता आपण कुठून बांधून द्यायचा? आणि आपण कुठून बांधून द्यायचा? आपल्याकडे काय द्यायला आणि घ्यायला मग त्याला अपेक्षा बंगला बांधून द्या काहीतरी मोटरसायकल घेऊन द्या. गाणं पाहिलं कसं जोडलं ते गाणं काय असं नाही मी ऐकले पण गाणं त्यांनी कसं जोडलं आम्ही ऐकले ना. नसलं द्यायचं तर पोरगी घेऊन जा तिकडं आणि कडवा चुकलं हा? काहीतरी म्हणले ना तुला ते जा तिकडे तारपाडा मामी असं काहीतरी म्हणले ना. नाही नाही तसं नाही म्हणत तसं नाही म्हणणार पाहुणा तसं म्हणले पण जा घेऊन तिकडे असं म्हणले. अरे मी माझ्या कानाने ऐकलं होतं तुला तसंच म्हणले जा मामी तिकडे तारपाडा नाही घर बांधून दिलं तर. ते तुम्हाला म्हणले असं मला काय त्याला म्हणले असं मामी मामात किती फरक आहे. अरे काय रे झालं का शिल्लक बोकाड? अरे आज नाही आहे बोकाड उद्या आहे. मला वाटलं आज शिल्लक नाही. अरे उद्या आहे संजय आज नाही रे. उद्या आहे का? हा. तुम्हाला लय मोठं तुमचे वहीन लय मोठं बोकाड वाढेल ना. हा मला तुमच्या ताटात घ्या. अरे मला टाकत कुठं? माझ्या ताटात प्लीज हा, अरे बाबा, किती काय चालतं? मला तुमच्या ताटात हा. एवढं मोठं बोकाड वाढेल. हा लय मोठं माझ्या टाकत काय हा जा, येऊ खाऊ दे. देऊ ना. हा ये. आता इथं खाता बरं का लपू. नाही आता जा. अरे काय रे? तुम्हाला उद्या गाडी लागेल ना जायला? हा. मला बोला बरं का, पैसे द्या मला तेवढ्या मध्ये. तू गाडी का? हा. हा बरोबर तूच पाहू जा. तुम्ही टपावर बसून यायचं हा, हा? हा. बाबर का? हा जगिनी गाव टाकून टाका घरी. अरे, अरे, इथून टाका. त्या वाजता कापून टाकू ऐक रे ते मोठ्याला घेऊन टाकू म्हणजे उद्याच्या जनावरचं टेन्शनच गेलं. हा, मग काय तर. आपल्याला यायला अंधार पडेल उद्या हो. तुरला पण पाहिजे ना. हा, ते एवढं कापून टाकलं. आणि आणायचा ते दिला सोडून पंचायती करायला 1 नंबर आहेत. पंचायतीचं आणि याचं नाही. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर मेना. राम राम. अहो राम राम काय माऊली. चाललंय? काय नाही हे जर सका आता प्रेमाच्या आपलं हा, काय नाही ते काय झालं हा गोड गोड गप्पा. गोड गप्पा. काय गोड गोड गप्पा मारते तुमच्या मित्राचं मला माहिती आहे तोंडात कसे आहेत. हा, नाही मला माहिती आहे ना आता मी लहानपणापासून संग आहे ना. तोंडात किती गोड आहेत आपण. लय गोड आहेत. हा त्यांच्या संग कोणी गप्पा मारित नाही इतके त्याला गोड आहेत. गाव खाऊच म्हणतं आपलं. हा? कौतुक कौतुक करत. कौतुक करीत आहे. हा. बरं माऊली हा. काय चाललंय? काही नाही एकदम मजात. मजात? उद्या बोकड खायला या. हा कुठं? तुमचं आहे का? आमचा बोकड आहे. अहो मग येणार. हा देव उद्या. हा मग दोघं व्या पहिलं तुम्हाला सांगायला आलो म्हणलं बाकीच्या नंतर. याला म्हणतात मित्र. हा तर तुम्ही या बर का? हा ये याला म्हणतात तुम्ही येता का? येणार. येतात का म्हणजे? हा, नाही नाही तुम्ही मला तिला म्हणता या बरं का मला म्हणता येतात का? आता घरचे काय म्हणे हा. ताईला घ्या म्हणे स्वयंपाक बिपाक करू हा, लागायचा. हा. मग तुमचं काय अहो, म्हणजे तुमच्या मागे बरं, काम राहतात ना मग गावात. कायचे काम काय बोलता माऊली काम माय माग दोघं चला मी असं काही नाही म्हणे तुम्ही दोघं चला पण मग तुम्हाला तुमच्या मागे जर काही मिटिंग फिटिंग असल्या तर मग त्याला- जाऊ पडू पडते त्या मीटिंग तिकडे आता. हा मग हे पटलं आपल्याला. त्या बोकड्या म्हणलं बोकड्या म्हणलं का आपण meeting आणि- मीटिंग नाही काहीच नाही. अहो इथं लिंबू पिळायचं आणि रप आणायचं तर ते दिलं सोडून आणि इकडे मीटिंग घ्यायचं काय खोळबा पडायचं मीटिंग उचलायची मीटिंग आहे का? आणि आपल्याला कोणची मीटिंग आली मीटिंगच कोणती आहे हा, तेच ना तुम्ही मग. आळशाच काम करीना घरचं ते का टाक